नमस्कार मंडळी, आपल्या यूट्यूबवाली देविका या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत उपवासासाठी एकदम हटके रेसिपी, म्हणजेच उपवासाचा मेंदूवडा। दिसायला युनिक, खायला सुपर टेस्टी आणि बनवायला एकदम सोपा। चला तर मग रेसिपी सुरू करूयात। तर काय करायचं, मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 वाटी भगर आणि 2 चमचे शाबूचे तांदूळ घ्यायचे आणि याची दाटसर अशी पेस्ट करायची। खूप बारीक फाईन पावडर करायची नाही, दाटसरच पेस्ट झाली पाहिजे। हे बघा अशा प्रकारे। इथे मी पॅन मध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं होतं, त्याच्यामध्ये आपल्या टेस्ट प्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आणि थोडंसं आलं किसून घ्यायचं। आल्याने खूप छान चव येते। आणि या पाण्याला उकळी आली की त्याच्यामध्ये आपण जी पेस्ट काढून घेतलेली आहे ती मिक्स करून घ्यायची। आपण जी काढलेली भरड आहे ती व्यवस्थित सगळीकडे मिक्स झाली पाहिजे। हे बघा अशा प्रकारे। तुम्ही बघू शकता हे मिश्रण आता थोडंसं दाटसर होत आहे। आता चांगली वाफ काढून घेऊयात, म्हणजे आपली जी भरड आहे ती चांगली शिजली जाईल। 1-5 मिनिटं वाफ काढून घ्यायची। हे बघा भरड आता चांगली शिजली जाते। हे मिश्रण 15 मिनिटं आपण थंड होण्यासाठी ठेवूयात, तोपर्यंत आपण पुढची तयारी करून घेऊयात। इथं मी एक मोठ्या आकाराचा उकडलेला बटाटा घेतलेला आहे, तो किसणीने आपण किसून घेऊयात। त्याच्यामध्ये मी इथे 3 चमचे शेंगदाण्याचा कूट टाकलेला आहे आणि हिरवी मिरचीची 1 चमचाभर पेस्ट आहे। तुमच्या आवडीप्रमाणे तिखट कमी जास्त करू शकता। आणि 2 चमचे दही टाकून आपली जी थंड झालेली भगर आहे शिजवलेली ती याच्यामध्ये मिक्स करून घेऊयात। व्यवस्थित सगळं मिश्रण एकजीव करून घ्यायचं। साधारणतः 3 ते 4 मिनिटं आपल्याला लागतात हे व्यवस्थित मिक्स करायला। हे बघा अशा प्रकारे मिश्रण सगळं एकजीव करून झालं की त्याचा एक गोळा घ्यायचा, तो हातावरती चांगला फिरवून घ्यायचा आणि त्याच्याबरोबर मधोमध आपल्याला एक छिद्र पाडून घ्यायचं। हे बघा अशा प्रकारे। अशाच प्रकारे आपले सगळे वडे तयार करून घ्यायचे। इथं पॅन मध्ये मी तेल गरम करायला ठेवलं होतं। मोठ्या आचेवरती आपल्याला हे सगळे वडे तेलामध्ये सोडून घ्यायचे आहेत आणि दोन्ही बाजूनी व्यवस्थित आपल्याला तळून घ्यायचे आहे। गॅसची फ्लेम कमी करून नंतर तळून घ्यायचं, म्हणजे छान रंग येतो। तुम्ही बघू शकता किती सुरेख रंग आलेला आहे। आपले वडे तयार आहेत। हे बघा दह्यासोबत सर्व करायचे, खूप छान लागतात। एकदा नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडल्यास चॅनलला एक लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा।